आता वळूयात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 3 ठिकाणी छापे पडलेले आहेत। भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीमध्ये छापेमारी झाली आहे। एका संशयित आरोपी संभाजीनगरमधून ताब्यातही आलाय। राजापेठ पोलीस ठाण्यात संशयिताची चौकशी होतीये। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राष्ट्रीय तपास यंत्रणेने 3 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। भिवंडी, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये ही छापेमारी झालेली आहे। शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं कळतंय, नेमकी कशा स्वरूपाची ही कारवाई सुरू आहे? श्रद्धा, या कारवाईपूर्वी आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA अमरावतीत छापेमारी केलेली आहे। काल सकाळी 4 वाजता ही छापेमारी करण्यात आलेली आहे। अमरावतीचं नागपुरी गेट पोलीस स्टेशन आहे आणि या नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत छायानगर आहे। या छायानगरात ही छापेमारी करण्यात आलेली आहे। छायानगरात असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाला NIA आपल्या ताब्यात घेतलेला आहे। चौकशीसाठी त्याला सकाळी 4 वाजता त्याच्या घरून ताब्यात घेण्यात आलेला आहे। नागपुरी गेट हा परिसर जो आहे तो अतिशय संवेदनशील एरिया आहे। यापूर्वी त्या भागाला एक जातीय तेढ निर्माण करणे किंवा दंगलीची पार्श्वभूमी आहे। काही दिवसापूर्वी नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर मोठी दगडफेक झालेली होती। ती दगडफेक सुद्धा याच भागातून झालेली होती। अशा परिस्थितीत NIA या ठिकाणी असलेल्या छायानगरात सकाळी 4 वाजता छापा घातला आणि तिथनं एका तरुणाला ताब्यात घेतलं। या तरुणाला सकाळी 4 वाजता तिथनं घरून घेण्यात आलं आणि राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं। राजापेठ पोलीस स्टेशन नेण्यापूर्वी नागपुरी गेट पोलीस स्टेशन जे आहे ते हा एरियाचा भाग आहे। पोलिसांना त्या ठिकाणी सुद्धा त्याची चौकशी करता आली असती, मात्र अतिशय गोपनीय पद्धतीनं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हे प्रकरण हाताळलेलं आहे। राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये तब्बल 12 तास या संशयिताची NIA कडून चौकशी करण्यात आलेली आहे। अतिशय कसून चौकशी करण्यात आलेली आहे। या संशयित आरोपीचा पाकिस्तानशी संबंध असलेल्या एका संघटनेशी संबंध जोडल्याचं सांगितलं जात आहे। आपल्याला अधिकृत NIA किंवा स्थानिक पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे। आणि या सगळ्या माहितीमध्ये संबंधित तरुणाच्या घराची ज्या वेळेला झाडाझडती घेतली त्या झाडाझडतीमध्ये काही संशयित कागदपत्र देखील पोलिसांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना आढळून आल्याचं सांगितलं जात आहे। 12 तासापेक्षा अधिकची चौकशी केल्यानंतर काल रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान NIAच्या अधिकाऱ्यांनी त्या आरोपीला अज्ञातस्थळी नेल्याचं सांगितलं जात आहे। नेमकं कुठे नेलं आहे याबद्दलची कोणतीही माहिती प्रज्ञा आपल्याला मिळू शकलेली नाही, मात्र पुन्हा एकदा आज त्या आरोपीची चौकशी केली जाऊ शकते। या आरोपीच्या संपर्कामध्ये कोण कोण आरोपी आहे किंवा यांचं काय नियोजन होतं या संदर्भातले सगळे पॉइंट्स NIAचे अधिकारी तपासतायत। त्याचा आरोपीचे जे मामा आहेत किंवा त्याचे वडील आहेत यांची देखील चौकशी केल्याचं कळते आहे। यापूर्वी 2019 मध्ये सुद्धा 2022 मध्ये सुद्धा अमरावतीत NIAच्या पथकाने धाड घातलेली होती। उमेश कोल्हे हत्याकांड झालं होतं, त्यावेळेला देखील NIA या ठिकाणी मोठी कारवाई केलेली होती। तर दुसरीकडे अमरावतीच्या अचलपूर मध्ये देखील NIA एका युवकाला ताब्यात घेतलं होतं। अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये सध्या या प्रकरणामध्ये NIA कुठल्या निष्कर्षापर्यंत जातो, या तरुण युवकाचे कुठल्या घटनेशी संबंध आहेत का किंवा काही मोठा प्लॅन या ठिकाणी होतो आहे का, याचा संपूर्ण तपास NIAचे अधिकारी करणार आहेत। आणि NIAच्या तपासातनं काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे। NIA कडनं काही प्रेसनोट इश्यू होतो का किंवा स्थानिक पोलीस या प्रकरणावर काही माहिती देत आहेत का, याकडे आपलं लक्ष असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।